Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आज वार आहे रविवार आणि रविवार म्हटला की थोडासा आरामाचा दिवस तर असतोच, त्याचबरोबर एक्स्ट्रा काही काही गोष्टी करण्याचा सुद्धा दिवस असतो. तर सकाळी सकाळी छान असं मी हेअर मास्क लावण्याचा विचार केला. ॲक्च्युली मी रात्रीच विचार करून ठेवला होता. त्यासाठी थोडंसं अळशीचं जे बी असतं त्याचबरोबर मेथी दाणे आणि थोडंसं तांदूळ भिजवून ठेवलं होतं रात्री आणि छान असं त्याला बॉईल करून त्याचा जो अर्क असतो तो काढून घेतला आणि छान केसांना मसाज करून घेतला आणि लावून घेतला हेअर मास्क. आणि म्हटलं थोडंसं आपण बाकीचं किचन वगैरे जे आवरून घ्यावं, कारण मिस्टर कामावरती गेले होते. खूप लवकर उठणं होतं, संडे असो किंवा सॅटर्डे असो, सगळ्याच दिवशी मी लवकर उठते. सो ते गेले होते. त्यानंतर आमची चहाची वगैरे नाश्त्याची भांडी होती ती क्लीन केली आणि मनी प्लॅन्टचं पाणी जे आहे ते सुद्धा चेंज केलं. आणि तोपर्यंत लोलो इथे उठला होता आणि मी त्याला विचारत होते, "तू की एवढ्या लवकर का उठलास?" आपण नेहमी ठरवतो की संडेला हे करू, सॅटर्डेला हे करू, पण ना ज्या घरात लहान मुलं असतात ना, तर त्यांनी खरंच मी सांगते काही ठरवू नये. कारण जसं आपण ठरवतो ना तसं काहीच होत नाही. माझ्या बाबतीत तर हे सर्रास होतं. मी सॅटर्डे संडेला खूप साऱ्या गोष्टी ठरवते सकाळी करण्याच्या, पण ते शक्य होत नाही. तर इथे बेड वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली. जेवण आमचं झालं. जवळ-जवळ बघताय तुम्ही ते 1:45 झालेले आहेत. 2 वाजलेले आहेत. हे घड्याळ जे आहे ते थोडंसं पुढे आहे. सो 2 वाजले होते आणि त्याला गाणी फार आवडतात लोलोला. त्यामुळे ती लावली होती आणि प्रज्ञेश जेवून त्याच्या काकाकडे गेला होता. सो लोला आणि मीच होतो घरी आणि लोलाचं आज काही झोपायचं म्हणजे हेच दिसत नव्हतं की आज झोपेल तो. कारण पूर्ण फुल खेळण्याच्या मूडमध्ये होता तो आणि त्याला अजिबात झोपण्याची आज इच्छा नव्हती असं दिसून येत होतं. सो त्यामुळे मी थोडंसं त्याला चेअरअप करत होती झोपण्यासाठी, पण ते काही शक्य झालं नाही आणि खूप सारा बेडवर पसारा केला. तो आवराआवर करत होती मी. इकडे-तिकडे सुद्धा खूप पसारा केला होता. तर तो व्यवस्थित नीट ठेवून घेतला मी आणि तरीसुद्धा त्याची मस्ती चालू होती. त्याचं चाललं होतं की "मम्मा तू माझ्यासोबत खेळायला बस" वगैरे. आणि माझी कामं बऱ्यापैकी आवरली होती. त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण थोडं खेळूया. कारण मुलांनासुद्धा अशा प्रकारे वेळ दिला पाहिजे. आपली रोजची रुटीनची कामं तर नेहमीच असतात. पण त्यासोबत मुलंसुद्धा वाढत असतात आणि त्यांना हवा असलेला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि जसं की मी सांगितलेलं आहे की मी माझ्या मुलासाठी सध्या जॉब सोडून घरी आहे. सो त्याला टाईम देणं तर बनतंच आहे. सो इथे त्याला मी थोडंसं चेअरअप केलं खेळण्यासाठी आणि म्हटलं ठीक आहे थोडंसं किचनचं आवरून आली मी बाहेर. त्यानंतर पुन्हा त्याचं चाललं होतं की मम्मा खेळायला बस वगैरे. सो त्याला मी ते उचलून थोडंसं झोपण्यासाठी त्याला सांगत आहे की आपण झोपूया वगैरे. बट त्याचं काही झोपण्याचं दिसत नव्हतं. तो म्हणाला की चल आपण खेळूया. तर मग त्याची खेळणी वगैरे मी त्याला काढून दिली आणि ते खेळायलासुद्धा सुरुवात केली मी. आणि इथे खेळतोय बघा लोला. जसं की खूप साऱ्या व्लॉगमध्ये आधीसुद्धा मी सांगितलेलं आहे की सॅटर्डे संडे हा असा दिवस ठेवते की मी घरामध्ये टाईम स्पेंड करता येईल मुलांसोबत. त्याचबरोबर फॅमिली एकत्र टाईम स्पेंड करता येईल. त्याचबरोबर इतर काही वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. डेली रुटीन तर आपण बाकीचे दिवस करतच असतो. सो डेली रुटीन सोडून इतर अजून काय काय हायलाईट्स करता येतील संडे सॅटर्डेमध्ये, तर त्या गोष्टी मी करत असते. तर इथे त्याला मी खेळणी काढायला दिलीत, थोडीशी काढून दिलीत खेळायला. तर त्याच्याकडे खूप सारे खेळणे आहेत, पण मी एका वेळेला खूप काढून देत नाही त्याला खेळणी. कारण तो खूप पसारा करतो आणि मग इकडे-तिकडे खेळणी टाकून मग घरातसुद्धा खूप पसारा होतो. त्यामुळे थोडी-थोडीच देते आणि मुलांना तुम्ही अशा प्रकारे थोडी-थोडीच खेळणी द्या आणि आलटून-पालटून त्यांची खेळणी जी आहेत ना ती चेंज करत राहा. म्हणजे आता या वीकमध्ये त्यांना ही खेळणी द्या, तर नेक्स्ट वीकमध्ये वेगळी द्या, असं करा. तर त्यामुळे मुलं सगळ्याच खेळण्यांसोबत खेळतीलसुद्धा आणि त्यांना मजासुद्धा येईल. आणि कसं असतं ना लहान मुलं कधी-कधी एकाच गोष्टीपासून खेळून कधी-कधी बोर होतात आणि मग ती आपल्याला सतवायला लागतात, त्रास द्यायला लागतात, की असं तसं म्हणून. त्यामुळे त्यांना जर असं चेअरअप करायचं असेल ना, तर त्यांच्या आवडीनुसार आपण बदल केले पाहिजेत, जेणेकरून त्यांनासुद्धा मजा वाटेल. तर इथे मी सगळं व्यवस्थित असं त्याची खेळणी एका एका जागी लावत होती. पण त्याला लावण्यापेक्षा ना सगळं उडवणं किंवा ती फेकणं ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि बऱ्याच लहान मुलांचं असंच असतं, की काही मुलं लहान मुलं जी असतात ना, तर ते एका जागी बसून छान खेळतात.
पण काही मुलं जी असतात ती सगळीकडे इकडे-तिकडे पसारा करणं किंवा खेळणी उडवणं हे सगळं करतात आणि लोलो त्यातलाच आहे. त्यामुळे मला खूप जास्त कसरत लागते उचलण्यासाठी सगळ्या गोष्टी आणि दिवसभर माझं सगळं घरात आवराआवर चालू असतं. तुम्ही ते बघू शकता की किती एक्सायटेड होऊन तो आता तो खेळणी उडवून टाकणार बघा. आणि मुलांसोबत टाईम स्पेंडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मुलांसोबत जेव्हा आपण टाईम स्पेंड करतो ना, आपला स्ट्रेस, आपल्या काही चिंता, काही टेन्शन्स असतात ते दूर होतात आणि त्यांचा चेहरा हसरा चेहरा बघितला की आपण हे सगळं विसरून जातो आणि खूप मोटिवेशन मिळतं, एनर्जी मिळते आपल्याला इतर कामांसाठी. सो मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड आणि मुलं खूप क्यूट असतात, लहान मुलं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना पाहिलं की असंच आपल्याला खूप छान वाटतं. तर बघा इथे लोलोने आता सगळी खेळणी उडवून टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्याचं असंच असतं. तो आता टाईम झाला होता त्याला झोपवण्यासाठी. स्वतःला मी आता झोपवायला घेऊन गेली. कारण 1-2 तास त्यांनी झोप छान काढली ना, की तो सुद्धा फ्रेश होतो आणि मग नंतर चिडचिडसुद्धा करत नाही. तर आता इथे मी प्रेग्नन्सी ज्या फाईल्स होत्या तर त्या घेऊन बसली होती. थोडेसे क्वेश्चन त्यासाठी काढून ठेवायचे होते. कारण आता एक्झाम जवळ आलेल्या आहेत, रिटन टेस्ट जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे आणि प्रेग्नन्सी ट्युशनला जातो. तर मराठी, हिंदी सब्जेक्ट इथे घेत नाहीत. त्यामुळे त्याच्यावरती थोडा जास्त भर द्यावा लागतो. तर इथे मी सगळं फाईल्स घेऊन बसली होती आणि जेव्हा लोलो झोपतो ना मोस्टली तेव्हाच मी ह्या सगळ्या गोष्टी करते. कारण तो जागा असताना जर ह्या गोष्टी करायला घेतल्या ना, तर तो सगळं ओढाओढ करतो, फाडतो अक्षरशः. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ना, तर मी तो झोपल्यानंतरच करायला घेते. सॅटर्डे संडे हा दिवस असतो ज्या दिवशी मी आठवड्याभरामध्ये कोणते कडधान्य किंवा भाज्या वगैरे सगळ्या कशा काय बनवायचं आहे ते थोडंफार डिसाईड करते, जेणेकरून सोपं जातं. तर मी काल वाल भिजत ठेवले होते. तर आज वेळ होता, म्हटलं चला आपण वाल क्लीन करून घ्यावा. कारण आयत्या वेळेला जर वाल क्लीन करायला घेतले ना तर अजिबात होत नाहीत आणि भाजी बनवायलासुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे सॅटर्डे संडेमध्ये या गोष्टी करत असते आणि त्यासोबत मला इथे दुपारच्या वेळेला ना खूप जास्त गोड खायचं क्रेविंग येतं. सो त्यावेळेला मी त्या गोष्टी खात असते आणि ते वाल वगैरे आता माझे जवळजवळ क्लीन करून झालेले आहेत आणि मी स्वतःसाठी ना एक टाईम बाउंडिंग करून ठेवलेलं आहे, की दिवसातून कमीत कमी 10 मिनिटं तरी ॲटलीस्ट कोणतं तरी पुस्तक वाचायचं आणि ही सवय मी स्वतःला तर लावून घेते. बऱ्यापैकी ही सवय माझ्यामध्ये आता बिल्ट होत आहे आणि आधी मला ना नाही म्हणजे कंटाळाच यायचा ॲक्च्युली. पुस्तकं वाचायला आवडतात, प्रचंड आवडतात, पण बसायला कंटाळा येतो आणि मी सतत असं वेळ शोधत असते, की खरोखर मला तर खूप वेळ वाचायला मिळेल वगैरे. पण असा वेळ कधी आपल्या आयुष्यात मिळत नसतो. वेळ हा आपल्याला काढावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी आणि ही गोष्ट ना सगळ्यांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. एक तर नॉलेज वाढतं, त्याचबरोबर ना आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळतं, न्यू आयडिया मिळतात. लाईफ खूप सोपी होऊन जाते या सगळ्या गोष्टींमुळे आणि ही सवय आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. सो आता ही सवय हळूहळू मी स्वतःमध्ये बिल्ड करत आहे. तुम्हीसुद्धा नक्की करा. Our hearts beat to the त्यानंतर मी थोडंसं रेस्ट केला आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आली. थोडा चहा ठेवायचा विचार केला आणि संध्याकाळची चहाची सवय माझी काही सुटत नाही, पण मी नक्की ट्राय करणार आहे कमी करण्याची. कारण दिवसातून 2 वेळा मी घेते चहा, पण त्यातला पण 1 वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ ही मला टाळायची आहे. आणि इथे लागली होती प्रज्ञेला भूक आणि त्याला काहीतरी वेगळं खायचं होतं. सो मी म्हटलं ठीक आहे, आपण भेलपुरी बनवूया. तर त्यासाठी मी ते बटाटे बॉईल करायला टाकले आहेत. तुम्ही बघू शकता ते बटाटे बॉईल करायला कुकरमध्ये टाकत आहे आणि त्यानंतर मी माझे चहा घेणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप छान अशी भेल बनवणार आहे घरच्या घरी. आधीसुद्धा खूप वेळा मी चॅनलवरती शेअर केलेली आहे घरच्या घरी मी कशी सोप्या पद्धतीने भेल बनवते आणि मला सगळ्यांनाच आवडते. असं माझं संडेचं रूटीन होतं आजचं. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. या दिवसांमध्ये ना संडे, सॅटर्डेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. रेसिपी असू दे किंवा क्राफ्टिंग, इतर काही गोष्टी असं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते. कारण डेली रूटीनमध्ये सगळीच डेलीचीच कामं असतात. आपण तीच कामं सतत करत असतो. या दिवशीसुद्धा आपल्याला ती कामं असतात. त्याचबरोबर आपण इतर छान कामंसुद्धा करू शकतो. सो तुम्ही तुमचं डेली रूटीनसुद्धा अशा प्रकारे बनवा. चला मग पुन्हा छानशा व्हिडिओसहित हजर